Now the next method for calculating the root of the given algebraic equation is false position method, or it is also called as regular falsi method or regular falsi iterative formula. Okay, so both are the name for the same method. Okay, so using this method also we are going to find out the approximate value of the root up to the 3 iteration. Okay, so आता ह्याचे rules कसे आहेत बघा, सेम लाईक द प्रीवियस जी मेथड होती आपली. ओके, बायसेक्शन मेथड, त्याच्यामध्ये कसं आपण ए आणि बी घ्यायचे, चूज करायचे दोन व्हॅल्यू आणि देन आपण एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी फाइंड आउट करायचो. जर ते अपोजिट आले देन वी कॅन से दॅट द रूट लाईज बिटवीन ए अँड बी. सेम रूल इथे पण तोच आहे, फर्स्ट रूल. ओके, सो फर्स्ट चूज टू ट्रायल व्हॅल्यूज x is equal to a and x is equal to b. Okay, and after choosing the trial value, find f of a and f of b. Okay, now if they are opposite signs आले पाहिजे. Okay, so if f of a and f of b have opposite signs, then root lies between a and b. a आणि b मध्ये कुठेतरी रूट ची व्हॅल्यू असेल. ओके, नाउ नेक्स्ट आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट, आता हे a आणि b जर अपोजिट साइन चे आले तर तुम्हाला फर्स्ट जो इटरेशन आहे म्हणजेच काय, फर्स्ट जे रूट आहे ते फाइंड आउट करायचं आहे a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. बघा, the root lies between a and b. सो जो सेकंड आहे ना b, ती व्हॅल्यू इथे घ्यायची बघा f of b आधी आणि त्याला मल्टिप्लाय करायचं a ने, देन मायनस b into f of a. ओके, आणि अपॉन सेकंड काय इंडेक्स आपली व्हॅल्यू b, सो f of b minus f of a हे फाइंड आउट करायचं आपलं फर्स्ट रूट. ओके, नाउ चेक करायचं स्टेप 3. सो स्टेप 3 मध्ये बघा, फाइंड काय करायचं f of x1 म्हणजे जी आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळाली आहे ती आपल्या गिवन इक्वेशन मध्ये पुट करायची आणि f of x1 फाइंड आउट करायचं. ओके, नाउ f of x1 जर 0 आलं देन फाइंड फर्स्ट f of x1. ओके, नाउ इफ f of x1 इज इक्वल टू 0 म्हणजे f of x1 ची व्हॅल्यू म्हणजे इथे जो x1 मिळालेला आहे ती x1 ची व्हॅल्यू आपण जर जे आपल्याला गिवन अल्जेब्रिक इक्वेशन दिले त्याच्यामध्ये जर पुट केली जसं आपण प्रीवियस मध्ये पण केलं आणि जर व्हॅल्यू 0 मिळाली देन वी कॅन से दॅट x1 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ओके, नाउ इफ 0 नाही मिळाली देन पुढच्या केस. आता सो सेम ह्या थर्ड स्टेप पर्यंत सेम आहे बघा, जसं आपल्या बायसेक्शन मेथड मध्ये होतं. ओके, नाउ थर्ड स्टेप मध्ये आपण एफ ऑफ जो आपल्याला x1 मिळेल फर्स्ट इटरेशनला जे फर्स्ट रूट मिळेल ती व्हॅल्यू आपण गिवन इक्वेशन मध्ये पुट केली. जर आपल्याला त्या इक्वेशनची व्हॅल्यू 0 मिळाली देन वी कॅन से दॅट x1 इज अ रूट ऑफ अ गिवन अल्जेब्रिक इक्वेशन. आणि इफ नॉट, जर 0 नाही मिळाली तर त्याच्यात दोन केसेस असतात. सो फर्स्ट केस काय असते, एकतर काय असेल ग्रेटर दॅन 0 किंवा लेस दॅन 0 असं असेल. ओके, सो आता आपण असं म्हणणार की इफ f of a and f of x1 are opposite signs, then approximate root is given by x2 is equal to a into f of x1 minus x1 into f of a upon f of x1 minus f of a. सेम फक्त b च्या जागी x1 आहे बिकॉज जर व्हॅल्यू 0 आली देन वी कॅन से दॅट x1 इज अ रूट. आता दुसरी केस काय की f of x1 ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली, हे डायरेक्ट आता बुक मध्ये मेन्शन नाही केले, बट जर f of x1 ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली
तर आपलं रूट कुठे लाईज होणार बिटवीन ए अँड x1. तर हे बुक मध्ये नाही, बुक मध्ये डायरेक्ट लिहिलेलं, सो मी याचं मिनिंग सांगते. सो रूट लाईज बिटवीन ए कॉमा x1. ओके, सो हा ए आणि हा x1 आहे. मग जिथे मगाशी कसं होतं ए बी होतं, मग जिथे फॉर्म्युलामध्ये बी आहे तिथे x1 येणार. आलं लक्षात? ठीक आहे. नाउ सेकंड केस, इफ f of x1 and f of b are opposite signs, then approximate root is given by म्हणजेच आता ह्याची मिनिंग काय बघा, x2 चा आपल्याला काय मिळेल, पहिल्यांदा x1 घ्यायचं, देन f of b मायनस b f of x1 अपॉन f of b मायनस f of x1. तर ही प्रोसेस कंटिन्यू होणार. ओके, सो इथे काय होणार बघा एक्झॅक्ट, की f of x1 ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 आली तर रूट लाईज बिटवीन x1 अँड b. सो पहिले काय x1, सो तो इथे आला, सो जिथे a आहे ते रिप्लेस करायचं x1 ने. सो ही प्रोसेस कंटिन्यू करायची. सो स्टेप त्याच आहेत अप टू द थर्ड स्टेप. आणि थर्ड स्टेपच्या केस 1 आणि 2 मध्ये जर इक्वल टू 0 व्हॅल्यू नाही आली तर आपण त्याच्यामध्ये वेगळा फॉर्म्युला यूज करायचो, इथं हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, सो हे झालं आपलं मेन. आता जसं आपण एक्झाम्पल घेऊ तुम्हाला प्रॉपर कळेल. ठीक आहे. नाउ आता फर्स्ट एक्झाम्पल युजिंग, आणि तुम्हाला तिथे स्पेसिफाय करतील की कोणत्या मेथडनी तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ओके, युजिंग फॉल्स पोझिशन किंवाच रेग्युलर फॉल्सी मेथड, फाइंड root of the equation x cube plus x minus 3 is equal to 0 in the interval 1 to by performing 2 iterations. आता इथे 2 iteration म्हणजे आपल्याला x2 पर्यंत काढायचं आहे. 2 iterations. ओके, सो फर्स्ट आता f of x काय दिले आपल्याला, x square plus x minus 3. ओके, नाउ इंटरवल्स, ट्रायल पॉइंट्स काय दिलेले आहेत 1 2. सो a is equal to 1 and b is equal to 2. सो फर्स्ट वी विल फाइंड आउट f of 1 म्हणजेच काय, f of a म्हणजेच काय, f of 1. सो जिथे x आहे तिथे 1 टाकायचं. सो 1 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 म्हणजे काय आलं, मायनस 1 विच इज लेस दॅन 0. नाउ फाइंड आउट f of b, दॅट इज f of 2. सो इथे काही 4 लिहिते. ओके, डायरेक्टली 2 मायनस 3, सो 6 मायनस 3 3 विच इज ग्रेटर दॅन 0. काय आहे आता हे अपोजिट साइनचे आहे. सो वी कॅन से दॅट द रूट लाईज बिटवीन द 1 and 2. ओके, सो वी से दॅट रूट लाईज बिटवीन 1, 2. Okay, now आता by falsy regular falsy method or the false position method, first iteration आता x1 find out करायचं. ओके, सो आता a आणि b आहे ना, 1 आणि 2, हा a आहे आणि हा b आहे. सो आपला फॉर्म्युला काय, a इंटू f of b मायनस जो सेकंड असतो ना तो f of b इथे घ्यायचा बघा. त्याच्यानंतर b इंटू f of a अपॉन f of b मायनस f of a. ओके, नाउ a ची व्हॅल्यू काय, 1, f of b काय आले आपलं 3, मायनस b ची व्हॅल्यू काय 2 आणि f of a काय आले मायनस 1. देन f of b 3, f of a मायनस 1, मायनस 1 मायनस 1 प्लस 1. ओके, नाउ x1 इज इक्वल टू काय आलं बघा 3, इथे मायनस 1 मायनस 2 मायनस 1 प्लस 2, सो 5 अपॉन 4 आलं. ओके, सो 5 अपॉन 4 जर त्याला आपण डिवाइड केलं 5 ला 4 ने, सो वी विल गेट 1.25. ओके, नाउ 2 इटरेशन पर्यंत सांगितले. सो आता आपण पुढे काय फाइंड आउट करणार, सेम त्याच वेनी बघा, f of x1 फाइंड आउट करणार म्हणजेच f of 1.25. सो इक्वेशन मध्ये जिथे x आहे तिथे 1.25 पुट करायचं. ठीक आहे, नाउ ह्याचे कॅल्क्युलेशन करून घेते. स्क्वेअर 1.25
25 चा स्क्वेअर. सो हा आहे 1.5625 प्लस 1.25 मायनस 3. सो प्लस 1.25 मायनस 3. सो आन्सर आलेलं आहे मायनस 0.1875 विच इज लेस दॅन 0. सो हा लेस दॅन 0 आहे. सो आता आधी आपण हे x1 कोणावरून काढला, a आणि b, दॅट इज 1 आणि 2 वरून. सो हा जर लेस दॅन 0 आला, सो या दोघांपैकी ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू कोणाची आलती, जेव्हा आपण 2 पुट केलं. सो रूट लाईज बिटवीन द 1.25 अँड द 2. तर हे सेम आहे जसं आपण बायसेक्शन मेथड मध्ये, फक्त इटरेशन मध्ये रूटची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला डिफरंट आहे, बाकी काही नाही. ओके. So now root lies between, हा लेस दॅन आहे ना, सो लेस दॅन ची व्हॅल्यू आधी असते 1.25 आणि ग्रेटर दॅन 2. आलं लक्षात. नाऊ आता सेकंड इटरेशन. आता आपल्याला फक्त सेकंड इटरेशन पर्यंत सांगितले. सो जस्ट x2 फाइंड आउट करायचा आणि सोडून द्यायचं. सो हा a आहे आणि हा b आहे फॉर दिस एक्झाम्पल. सो आपला परत फॉर्म्युला, सो a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a अपॉन f of b minus f of a. ओके. नाउ a काय आपला 1.25, f of b आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेले 3. ओके. मायनस b काय 2 आणि f of a, आता आपला f of a काय हा आहे बरोबर 1.25. सॉरी 1.25. ओके. सो f of a 1.25 ची व्हॅल्यू काय आली इथे, इथे राईट डाऊन करू आपण. a आहे आपला 1.25, f of b म्हणजे f of 2 काय आलेलं आपलं 3 आलेलं होतं, त्याच्यानंतर b आहे 2, f of a, तर a काय सध्या 1.25, मग f of 1.25 काय आले मायनस 0.1875 डिवाइड बाय f of b 3 आणि f of a काय आले मायनस, सो मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ओके. नाउ पुढे सॉल्व करूयात आता सेकंड इटरेशन मध्ये. सो आपण x2 फाइंड आउट करून इथपर्यंत आपलं एक्झाम्पल एंड होऊन जाणार. ओके. नाउ आता 1.25 इंटू 3, सो इट इज 3.75. देन प्लस येईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो 2 इंटू 0.1875. So it is 0.375 divided by 3 plus 0.1875. So this is 3.1875. So now हे calculation करून दे आता. 3.75 plus 0.375 divided by 3.1875. So answer is 1.29 something. Okay, so this is approximate root of x cube plus x minus 3 is equal to 0 is 1.294 after 2 iterations. लक्षात. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ आता मी लिहित नाही कोणती मेथड, आपण आता रेग्युलर फाल्सी मेथडच लेक्चर बघतोय. सो तीच मेथड. ओके. नाउ solve the equation or find the root x cube minus 9x plus 1 up to 2 iterations. Again 2 iterations. Now इथे तर आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या नाहीये ट्रायल पॉइंट्स. ओके. सो वी हॅव टू फाइंड आउट द ट्रायल पॉइंट्स. ओके. सो आता पहिल्यांदा आपण 0 घेऊन बघू. f of 0 फाइंड आउट करून बघू. 1 minus 9 plus 1 म्हणजे जिथे x आहे तिथं 0 टाकला. 0 टाकला तर आन्सर 0 येणार ना. इथे 0 टाकून देऊ. सो काय येईल इथे 1 येईल विच इज ग्रेटर दॅन 0. ओके. नाउ आता f of 1 जर लेस दॅन 0 आलं तर आपण म्हणू शकतो की लाईज बिटवीन 0 अँड 1. सो f of 1, सो इथे 1 टाकायचा. 1 minus 9 plus 1. सो काय येईल हे 1 minus 9 minus 8 plus 1 minus 7 which is greater than which is less than 0. So हा greater than 0 आला, हा less than 0 आला. So opposite sign आले. So we can say that root lies between 0 and 1. Okay. So first iteration आता find out करू.
x1. So x1 is equal to a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. Okay, now आता बघा हा a हा आहे आणि हा b आहे. सो f of b काय आला हा आणि f of a काय आला हा आला. ओके, सो x1 a काय आहे 0. ओके, f of b काय आले -7 मायनस b काय आहे 1, f of a काय आले 1 अपॉन f of b -7 आणि f of 1 आलेला आहे. सो हे -1च राहील. सो हा 0 होऊन जाईल इथे -1 अपॉन -8. सो आन्सर आलं 1/8 आणि 1/8 मीन्स व्हॉट 1 डिवाइड बाय 8. कॅल्क्युलेटर ठेवा जवळ 0.125. ओके, नाउ वी विल फाइंड आउट f of x1 म्हणजेच काय f of 1.25 ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. सो 1.25 चा क्यूब -9 इंटू 0.125 प्लस 1. ओके, सो आता मी डायरेक्ट ह्याचं कॅल्क्युलेशन करते. 1.25 क्यूब. ओके, 1.25 क्यूब जो येईल तो त्याच्यामध्ये -9 इंटू 1.25 प्लस 1. सो आन्सर आलेला आहे रॉंग येते, एक मिनिट. 1.25 चा क्यूब आलेला आहे 1.953125. ओके, minus 9 into 0.125 it is 1.125 plus 1. So plus 1 then 1.95315 minus 1.125 plus 1 it is 1. आन्सर मायनस येतोय 9 इंटू 0.125. सो आन्सर हे बरोबर आहे. वन 1.25 चा क्यूब. एक मिनिटच, बुक मध्ये आन्सर जरा रॉंग येते किंवा आपलं रॉंग येते. 1. ओके ओके, सो दिस इज 0.125 आहे ना. सो इथे 0. बघा आता 1 डिवाइड बाय 8 काय आलेलं आपलं 1 डिवाइड बाय 8 इट इज 0.125. इट इज 0.125. ओके, आणि मी इथे काय केलं बाय मिस्टेकली 1.25 केलं. सो हे ओके. नाउ 0.125 चा क्यूब मायनस 9 इंटू 0.125 प्लस 1. ओके, नाउ 0.125 क्यूब it is 0.00195312. okay, then 9 into 0.125 it is 1.125 plus 1. now 0.001953125 minus 1.125 plus 1. so it is now write 0.123 something. okay, which is less than 0. so f of 0.125 less than 0 आलेले. ओके, सो आता आपण ह्या याच्यावरून काढलं 0.1 वरून. सो बघायचं f of 0 म्हणल्यावरती आपल्याला ग्रेटर दॅन. सो ग्रेटर दॅन इथे लेस दॅन आले. सो या दोघांमधली ग्रेटर दॅन व्हॅल्यू कधी आली जेव्हा आपण f of 0 टाकले. ओके, सो आता आपण असं म्हणू शकतो रूट लाईज बिटवीन 0 and 0.125. हे लेस दॅन आणि हे 0 हा ग्रेटर दॅन आलेला आहे. ओके, नाउ आता आपल्याला x2 फाइंड आउट करायचा. सो f of 0 जेव्हा टाकले तेव्हा व्हॅल्यू काय आलेली 1 आलेली. एवढं फक्त लक्षात ठेवा बिकॉज आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करावी लागेल. सो सेकंड इटरेशन, हे फर्स्ट इटरेशन झालं. नाउ सेकंड इटरेशन x2 is equal to a into f of b minus
b into f of a upon f of b minus f of a. ओके, नाउ आता रूट लाईज बिटवीन हा ए आला आणि हा बी आला. ओके, सो ए काय आहे 0 आणि एफ ऑफ बी म्हणजेच हा काय आलेला आपला -0.123. नाउ बी काय आहे आपला 0.125 आणि ए काय आलेला एफ ऑफ ए काय आलेला आपण जेव्हा 0 व्हॅल्यू टाकली होती तेव्हा 1. एफ ऑफ बी काय आलेला आपला -0.123 आणि एफ हा काय आलाय -1. ओके, नाउ -0.125 हे तर पूर्ण 0च होऊन जाईल. ओके, डिवाइड बाय -0.123 -1. प्रॉपर कॅल्क्युलेटरनी करा. सो आन्सर आलेला आहे x2 0.111. ओके, सो दिस इज the root of this equation after the 2 iterations. Okay, now the next example. Now next example, see from we will take the example from the exercise. Find the root of the equation x square 5x plus 2 is equal to 0 in the interval 0, 1 for 2 iterations. Okay, so f of x square minus 5x plus 2. Okay, now f of 0 find out करा. काय 2 which is greater than 0. इथं बघा 0 0 फक्त 2 राहील. Now f of 1. So 1 minus 5 plus 2. So -4 plus 2 -2 which is less than 0. Opposite sign आहे. So we can say that root lies between 0 and 1. So this is A and this is B. So first iteration x1 find out करू. x1 is equal to a into f of b minus b into f of a upon f of b minus f of a. Okay, so x1 आता हा a आहे आणि हा 1 आहे. so a 0 आहे. f of b काय आलेले आपलं -2 minus b काय आहे आपला 1 आणि f of a काय आलेले 2. ओके, नाउ f of b आलेले -2 आणि f of a that is 0 पुट केल्यावर आलेले 2. ओके, सो इथे मायनसचं साइन आहे, सो मायनस आलं. ठीक आहे, नाउ हे 0 झालं. नाउ इथे -2 अपॉन -4, सो आलं हे 2/4 म्हणजेच काय आलं 0.5 आलं. ओके, एकदा चेक करते. 2/4, so it is 0.5. Okay, now we will put f of x1 that is f of 0.5. Okay, so जिथे x आहे तिथे 0.5 टाकायचं. So 0.5 चा स्क्वेअर minus 5 into 0.5 plus 2. Okay, 0.5 चा स्क्वेअर 0.25, then 5 into 0.5 it is 2.5 plus 2. So now 0.25 minus 2.5 plus 2. So it is 0.25, sorry, minus 0.25. F of 0.5 is minus 0.25 which is less than 0. So या दोघांपैकी greater than व्हॅल्यू कशाची आलती आता 0 ची. So we can say that root lies between, ही लेस दॅन आली ना, सो ग्रेटर दॅन बघायची या दोघांमधली, किंवा बिकॉज आपण x1 हे या ab वरून काढलेलं, सो आपली व्हॅल्यू निगेटिव्ह आली. सो या ab पैकी पॉझिटिव्ह व्हॅल्यू कधी आली जेव्हा 0 टाकली होती. सो आपण रूट लाईज बिटवीन 0 and 0.5. Okay, now the second iteration. So for the second iteration it is a and this is b. Okay, now a काय 0 into f of b, हा b आहे ना, सो 0.5 टाकल्यावरती आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली -0.25. नाउ b काय आहे 0.5 आणि f of a ची व्हॅल्यू काय 2 आलेली. ओके,
2 आलेली. ओके, 9 खाली. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय आली, बिकॉज बी 0.5, सो एफ ऑफ 0.5 ची व्हॅल्यू काय आली 0.25 आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय आली, ए 0 आहे, सो एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2. ओके, सो आता आपण हे कॅल्क्युलेशन करूयात. सो हा तर पूर्ण व्हॅल्यू 0 येणार, सो मायनस पुढे मायनस 0.5 इंटू 2. ओके, so x2 is equal to minus 1 upon minus 0.25 minus 2. So it is minus 2.25. Okay. Now ते minus minus आता positive होईल division मध्ये. So x2 calculate करू 1 upon 2.25. So it is 0.44. सो सेकंड इटरेशन पर्यंतच आपल्याला फाइंड आउट करायला लावले. सो x2 ची व्हॅल्यू काय आली 0.44. सो दिस इज अप्रॉक्सिमेट रूट ऑफ दिस इक्वेशन आफ्टर द सक्सेसफुल 2 इटरेशन्स. ओके, आन्सर राईट आहे. ठीक आहे, पुढे 4444 आले तर तुम्ही जसं ऑप्शन ने 3 डिजिट 4 डिजिट 0.444 असा आन्सर आलेले. ठीक आहे, सो दिस इज युअर नेक्स्ट एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, find the root of the equation x cube minus 2x minus 5 is equal to 0 in the interval 2 3 using regular Falsi method. Okay, so f of x is x cube minus 2x minus 5. Okay, now calculate f of 2. f of 2 जिथे x आहे तिथे 2 पुट करा. ओके, सो इथे आलं 8, इथे आलं 4 आणि इथे आलं -5. सो 8 minus 4 4 आणि 4 minus 5 -1 which is less than 0. नाउ f of 3. सो इथे x चे तिथे 3 केला तर 3 चा क्यूब 27. 3 into 2 6 -5. सो 27 minus 11. So answer is 16 which is greater than 0. Okay, so we can say that opposite sign alet root lies between 2 and 3. So this is A and this is B. So the first iteration, x1 is equal to A into f of B minus B into f of A upon f of B minus f of A. Okay, now x1 is equal to A काय आपला 2, f of B ची व्हॅल्यू काय आली म्हणजे f of 3 ची व्हॅल्यू 16 मायनस B काय आपला 3 आणि f of A ची व्हॅल्यू काय आली -1. f of B ची 16, f of A ची -1 आणि -1 आणि ही साइन, सो हे +1 झालं. सो x1 is equal to काय येईल आता हे 2 into 16 32, इथे +3 डिवाइड बाय 17, सो 35 डिवाइड बाय 17. सो आन्सर आलं 2.05. ओके, नाउ 2.05. नाउ सेकंड इटरेशन. नाउ x2 सॉरी f ऑफ फाइंड आउट करावं लागेल आता. 2 इटरेशन पर्यंत सांगितले. सो f of x1 आता, सो जिथे जिथे x आहे तिथे 2.05 टाकायचं. सो 2.05 चा क्यूब मायनस 2 into 2.05 minus 5. ओके, सो 2.05 क्यूब, सो आन्सर आहे 8.615125 मायनस 2 into 2.05, सो आन्सर आहे 4.1 minus 5. नाउ कॅल्क्युलेट करू 8.615125 minus 4.1 minus 5. सो आन्सर आलेले -0.484875 which is less than 0. सो जेव्हा आपण 2 3 टाकले x1 कॅल्क्युलेट करायला तेव्हा व्हॅल्यू लेस दॅन आलेली आहे. सो ग्रेटर दॅन कधी आलेली आहे 2 आणि 3 टाकल्यावरती. सो आपण काय म्हणणार, रूट लाईज बिटवीन दिस लेस दॅन ची व्हॅल्यू आधी म्हणजे 2.05 आणि 3. ओके, नाउ द सेकंड इटरेशन.
So for the second iteration, this is A and this is B. Okay. Now x2 is equal to A. A काय आहे 2.05 into f of B. B 3 आहे. So f of 3 काय आहे 16 minus B काय आहे 3 आणि f of A 2.05. So f of 2.05 काय आलेले आपलं minus 0.484. तर मी एवढंच घेते. ओके. नाउ डिवाइड बाय 16 म्हणजे f of B minus f of A. तर हे ऑलरेडी मायनस आलेलं, सो हे प्लस होऊन जाईल 0.484. ओके. नाउ आता ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. 2.05 into 16. ओके. त्याच्यानंतर त्याच्यातून आता हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल बघा. सो प्लस 3 into 0.484. ओके. and divide by 16 plus 0.484. So answer is 2.077. Okay. So this is the root of the equation after the 2 iterations. So book मध्ये 2.08 आले तर चालतं पॉइंटचा फरक. Okay. So this is answer for 2.077. This is the answer for this given algebraic equation after the successful 2 iterations. Okay. Now next बघा एक वेगळ्या टाइपचा एक क्वेश्चन येतो. बघा आता एक वेगळ्या टाइपचा क्वेश्चन येतो. फाइंड द approximate value of root 6 by performing 2 iterations. बघा आता इक्वेशन नाही दिलेलं तुम्हाला, पण दिलेले रूट 6 चं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके. सो आता आपण ह्याचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं फर्स्ट. ओके. सो लेट x excuse me, let x be the root of root 6. Okay. Now means x is equal to root 6. So आता आपण जर ह्याला रूट मधून काढायचं झालं तर आपण काय करणार, दोघांच्या साइडचं स्क्वेअर रूट करणार. सो हे काय 6 येईल. ओके. स्क्वेअर रूटच्या नंबरचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट मधला नंबर येतो. सो x स्क्वेअर मायनस 6 इज इक्वल टू 0. सो हा आला आपला आता f of x आला. ओके. सो f of x काय आलाय आपला आता x स्क्वेअर मायनस 6. नाउ आता व्हॉट अबाउट द इंटरवल्स. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला रूट 6 दिलेलं होतं. ओके. सो रूट 6 पेक्षा आता आपल्याला एक्झॅक्ट रूट कोणाचं माहिती असतं, रूट 6 च्या आधी रूट 4 चं माहिती असतं, दॅट इज 2. ओके. त्याच्यानंतर रूट 5 चं तर आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही. रूट 6 चं माहितीये का, नाही. म्हणजे रूट 6 च्या आधी कोणता नंबर आहे ज्याचा एक्झॅक्ट रूट आपल्याला माहितीये, रूट 4 चा आहे. ओके. रूट 4 चा 2 येतो. त्याच्यानंतर रूट 7 चा आपल्याला माहितीये का, नाही. नंतरचा नंबर एक आता बघायचं. रूट 7 चा माहितीये का, नाही. रूट 8 नाही. रूट 9 चा आपल्याला माहितीये 3. ओके. सो इंटरवल काय घ्यायची 2 आणि 3. त्या 2 आणि 3 च्या मध्येच रूट 6 चं काय असणार आहे, 6 चा जो स्क्वेअर रूट आहे तो 2 आणि 3 च्या मधला असणार आहे. ओके. सो आता आपल्या पॉइंट काय चूज करायचे, ट्रायल पॉइंट्स 2, 3. सो फर्स्ट f of 2 फाइंड आउट करा. सो इथे पुट करायचं 4 minus 6. सो विच इज minus 2 less than 0. नाउ f of 3, 3 चा स्क्वेअर 9 minus 6 म्हणजे 3 which is greater than 0. अपोजिट साइड आहे, साइन आहे. सो रूट लाइज बिटवीन 2 and 3. So this is A, this is B. Now the first iteration. That is x1. So A into f of B minus B into f of A upon f of B minus f of A. Okay. Now A काय आपला 2. f of B म्हणजे 3 टाकल्यावर काय आलेले 3 आले. Then minus B काय 3 आणि f of A ची व्हॅल्यू काय आली minus 2. Okay. Now 3 minus minus 2 म्हणजे इथे आला plus 2. Okay. So x1 is equal to 6 plus 6 divided by 5. So 12 upon 5. So 12 upon 5 चं आन्सर येतं
12/5. सो आन्सर येतो 2.4. 2.4 येतं. ओके. सो आता f of x1 फाइंड आउट करायचं. आता काय फाइंड आउट करायचं? f of x1. सेकंड इटरेशन पर्यंत आहे ना. सो f of x1 फाइंड आउट करायचं. सो आपले इक्वेशन काय होतं? x² - 6. सो x च्या तिथे टाकायचं 2.4. ओके. सो 2.4 चा स्क्वेअर मायनस 6. सो 2.4 चा 2.4 स्क्वेअर. सो आन्सर आहे 5.76 - 6. सो 5.76 - 6. सो आन्सर आले f of x1 काय मायनस 0.24 विच इज लेस दॅन 0. सो x1 फाइंड आउट करण्यासाठी आपण 2, 3 घेतलेले. सो ग्रेटर दॅन व्हॅल्यू कशाची आली? 3 टाकल्यावरती आली होती. ओके. सो आपण म्हणणार आता रूट लाईज बिटवीन लेस व्हॅल्यू काय आलेली आहे? 2.4 टाकल्यावर. सो 2.4 and 3. ओके. नाउ द सेकंड इटरेशन. सो x2. सो हा a आहे आणि हा b आहे. सो आपला फॉर्म्युला काय? a. सो 2.4 इंटू f of b. b आपण 3 मानलंय. सो f of 3 ची व्हॅल्यू काय? 3 च आहे. मायनस b काय आहे? 3. आणि f of a ची व्हॅल्यू काय आलेली आहे? मायनस 24. 0.24 डिवाइड बाय f of b 3 मायनस मायनस प्लस 0.24. नाउ आता आपल्याला हे सॉल्व करायचं. सो x2 इज इक्वल टू बघा 2.4 इंटू 3. ओके. पुढे येईल प्लस येईल 3 इंटू 0.24. ओके. डिवाइड बाय 3 प्लस 0.24. सो आन्सर आलेला आहे 2.444. ओके. सो आता आपण जर कॅल्सी वरती जर स्क्वेअर रूट ऑफ 6 काढलं तर ते 2.449 येते. म्हणजे आपलं एक अप्रॉक्सिमेट रूट बरोबर आलेलं आहे 2 इटरेशन मध्ये. ओके. जर आपण थर्ड इटरेशन आता आपल्याला 2 सांगितले. जर थर्ड इटरेशन जर आपण केलं, आता आपल्याला इथे बघा रूट 6 विचारलं होतं ना. सो आपण कॅल्क्युलेटर वर जर रूट 6 टाकलं तर आन्सर काय येते? 2.44948. सो आपण अप्रॉक्सिमेटली नियर आहे. ओके. जर आपण थर्ड इटरेशन पर्यंत गेलो तर आपल्याला बरोबर हे आन्सर मिळेल. पण त्यांनी 2 इटरेशन पर्यंत सांगितले. सो याच्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. ओके. नाउ नेक्स्ट आता ह्या टाइपचंच एक एक्झाम्पल घेऊयात आपण. Find the root of root 12. Okay. Find the approximate value of the root 12 using the regular Falsi method. Perform the 3 iterations. आता बघा 3 iterations perform करायचे. Okay. So first let x is equal to root 12. Now squaring both side we will get x square is equal to 12. So f of x काय मिळेल आपल्याला? x square minus 12. म्हणजे ह्याला पुढे कसं करायचं? x square minus 12 is equal to 0. Okay. Now for the trial points. आता बघा रूट 12 आपल्याला माहित नाही. सो रूट 12 च्या आधीचा नंबर आणि नंतरचा रूट 11 आपल्याला माहिती आहे का? नाही. रूट 10 नाही. ओके. रूट 9 माहिती आपल्याला. सो आपण आधीचा एक नंबर रूट 9 चं काय येतं? स्क्वेअर रूट 3. आता 12 नंतर आपल्याला 13 रूट 13 चं माहिती का? रूट 9. 14 नाही. 15 नाही. 16 चं माहिती. सो रूट 16 चं काय? 4 आहे. सो आपण आता कोणती रेंज घेणार? 3, 4 घेणार. ओके. सो ट्रायल पॉइंट्स पहिल्यांदा आपण करून बघणार. येतात का अपोजिट साइन? 3, 4. सो f of 3. सो इथे x च्या तिथे 3 टाकायचा. सो 9 minus 12. सो याला minus 3 which is less than 0. Now f of 4. So 16 minus 12 which is 4 greater than 0. So opposite sign आहे. So we can say that a root lies between 3 and 4. ओके. आधी रूट 12 च्या आधी रूट 11 बघायचं. आपल्याला माहिती आहे का? नाही. रूट 10 नाही. रूट 9 माहिती. सो रूट 9 काय तर 3. सो 3 एक घ्यायचं. नाउ 12 च्या नंतर रूट 13 आपण एक्झॅक्ट नाही फाइंड आउट करू शकत. रूट 14 नाही. 15 नाही. पण रूट 16 आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट करायचं. सो ते ट्रायल पॉइंट्स घ्यायचे. ओके. नाउ हे सो आता फर्स्ट इटरेशन. ओके. सो हा a आहे आणि हा b आहे. ओके. सो x1 इज इक्वल टू a इंटू f of b
मायनस b into f of a upon f of b minus f of a. ओके, नाउ a काय आहे आपला बघा 3 आणि f of b काय आहे b 4 आहे. सो f of 4 ची व्हॅल्यू काय आलेली 4च आलेली. ओके, मायनस b 4 आहे आणि f of a ची व्हॅल्यू काय आली मायनस 3 आली. डिवाइड बाय f of b 4 आणि ते प्लस 3 मायनस 3 मायनस 3. सो x1 काय येईल इथं 12 प्लस 12 डिवाइड बाय 7. सो 24 plus 7, sorry, 24 divided by 7, so it is 3.428. ओके, नाउ आता आपण f of x1 काढणार. सो जिथे x आहे तिथे 3.428 पुट करणार. ओके, सो 3.428 चा स्क्वेअर, सो इट इज 11.751184 minus 12. ओके, सो मायनस 12 जर केलं तर f ऑफ 3.428 काय येतं आपलं मायनस 0.248 विच इज लेस दॅन 0. ओके, सो आता ह्यातला ग्रेटर दॅन 0 ची व्हॅल्यू कधी आली ती 4 पुट केल्यावरती. सो वी कॅन से दॅट रूट लाईज बिटवीन 3.428 and 4. Okay, now the x2. सेकंड इटरेशन आपल्याला 3 इटरेशन सांगितलेत. सो सेकंड इटरेशन x2 सेकंड इटरेशन x2 इज इक्वल टू, आता आपला हा a आहे आणि हा b आहे. सो a 3.428 इंटू f ऑफ b, f ऑफ b म्हणजेच 4 आहे ना. सो f ऑफ 4 काय आपला 4च आहे मायनस a काय b काय आहे 4 इंटू f ऑफ a. सो f ऑफ 3.428 काय आलेले मायनस 0.248 डिवाइड बाय f of b that is 4 minus 4 minus 4 आलेले आणि 4 minus म्हणजे प्लस येईल 0.248 f of a, f of b minus f of a. so f of b 4 आणि f of a हाय. सो f of a काय आलेला आहे हा आलेला आहे. सो मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो x2 ची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट करते मी डायरेक्ट 3.428 इंटू 4 कॅल्सी साइडला ठेवा इंटू 4. ओके, मायनस 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 ते प्लस होऊन जाईल. सो प्लस 4 इंटू 0.248. ओके, आणि डिवाइड बाय 4 प्लस 0.248. सो आन्सर आलेला आहे 3.453. ओके, सो आता आपल्याला 3 इटरेशन्स ना. सो आता आपल्याला f ऑफ x2 परत फाइंड आउट करावं लागेल. सो आपलं इक्वेशन काय होतं x² मायनस 12 होतं. ओके, सो 3.453 चा स्क्वेअर मायनस 12. सो 3.453 स्क्वेअर मायनस 12. सो आन्सर अगेन मायनस आलेला आहे 0.076. ओके, 0.076 विच इज लेस दॅन 0. सो आपण x2 फाइंड आउट करण्यासाठी हे दोन यूज केलते. सो हा लेस दॅन आले. सो ग्रेटर दॅन f ऑफ 4 म्हणजे 4 ची व्हॅल्यू टाकल्यावर ग्रेटर दॅन मिळालेलं. सो आता आपण अगेन रूट लाईज बिटवीन, बघा b पण 4 आहे आणि f ऑफ 4 केल्यावरती पण 4च मिळालं. रूट लाईज बिटवीन 3.453 and 4. ओके, नाउ थर्ड इटरेशन सांगितलेलं आहे. सो आता x3 फाइंड आउट करायचं आणि देन स्टॉप करायचं प्रोसेस. नाउ x3 इज इक्वल टू a काय आहे हा a आणि हा b. सो a 3.453 इंटू f ऑफ b. सो f ऑफ 4 टाकल्यावर पण 4च आले. ओके, नाउ b 4 आणि f ऑफ a. सो a हाय. सो ही व्हॅल्यू टाकल्यावरती आन्सर काय आलं मायनस 0.076 मायनस. ओके, डिवाइड बाय f ऑफ b म्हणजेच 4 टाकल्यावरती 4च आन्सर आलं आणि ते प्लस येऊन जाईल f ऑफ a म्हणजे f ऑफ 3.453 टाकल्यावर आन्सर काय आलं मायनस. सो मायनस मायनस प्लस होऊन जाईल. ओके, नाउ आता ह्याला कॅल्क्युलेट करते 3.453 इंटू 4. ओके, प्लस होऊन जाईल ते 4 इंटू 0.076
Okay, divide by 4 plus 0.076. So answer आलेला आहे 3.463. So after successful 3 iteration, the answer is 3.463. Okay, so आता आपण कॅल्क्युलेटर वरती जर √12 काढलं तर ते काय येते बघा, कॅल्क्युलेटर वरती येते 3.464. सो आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ओके, सो ह्या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला येतात युजिंग द रेग्युलर फाल्सी मेथड. ओके, नाउ द नेक्स्ट मेथड इज फॉर द रूट. सो ही 3 मेथड्स होत्या रूटच्या: बायसेक्शन, रेग्युलर फाल्सी, ओके, अँड देन लास्ट आहे न्यूटन रॅफसन मेथड. ओके, सो ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड मेथड आहे, न्यूटन रॅफसन मेथड. ओके, सो याला आपण आज पण काही एक्झाम्पल्स घेऊ आणि नेक्स्ट लेक्चरला पण एक्झाम्पल्स घेऊयात. ओके, सो याच्यासाठी तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करावा लागतो बघा ह्या मेथड मध्ये. सो ह्याला कसं स्टेप्स बघा ह्याच्या कशा आहेत. सो स्टेप 1 आहे, अगेन सेम, चूज ट्रायल पॉइंट्स x is equal to a and x is equal to b. Find f of a and f of b using f of x. Okay, now step 2, if f of a and f of b have opposite signs, then root lies between, we can say that root lies between a and b. Okay, so इथपर्यंत सेम आहे. ओके, नाउ आता इथे बघा, पुढे आता आपल्याला एक इनिशियल रूट कन्सिडर करावं लागतं. नाउ एस्टिमेट द इनिशियल starting approximation root as x0 from the function. फंक्शन वरूनच आपण डिसाइड करणार की पहिलं इनिशियल रूट काय आहे, x0. ओके, ते बरोबर तुम्हाला स्टेप जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा. आता आपण तिथे कसं करायचो की फर्स्ट इटरेशनला रूट कॅल्क्युलेट करायचो फ्रॉम दिस पॉइंट. तर इथे आता आपल्याला एक स्टार्टिंग रूट जे आहे ते कन्सिडर करावं लागतं, जस्ट एस्टिमेट करावं लागतं. फक्त एक पुढची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ते घ्यावं लागतं. ओके, नाउ द फर्स्ट, हे इनिशियल आहे, नॉट द फर्स्ट, इनिशियल x0. नाउ द फर्स्ट approximation root is given by, first म्हणजे x1, x0 minus f of x0 divide by f dash of x0. f dash म्हणजेच काय, जे फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, लक्षात, ठीक आहे. नाउ x1 मिळालं की आता आपण काय फाइंड आउट करतो, f of x1. सो स्टेप 4, now find f of x1. आता ह्याच्यात पण if सब पॉइंट, if f of x1 is equal to 0 आलं, then we can say that x1 is required root, म्हणजे फायनल रूट आहे ऑफ द गिवन इक्वेशन. आणि जर नाही आली व्हॅल्यू, if f of x1 is not equal to 0, जर not equal to 0 आलं तर पुढचं रूट कसं फाइंड आउट करायचं बघा. द सेकंड approximation root is given by x2 is equal to x1 minus f of x1 upon f dash of x1. बघा, ह्याच्यामध्ये आता आपल्याला इंटरवल नाही घ्यायचं, जस्ट नॉट इक्वल टू सांगितले, लेस दॅन ग्रेटर दॅन असं नाही. जर 0 आलं तर ठीक आहे, पण 0 नाही आलं तर हा एक फॉर्म्युला, त्याच्यामध्ये आधीचं जे x1 व्हॅल्यू आलेली असेल ती मायनस f of x1 upon f dash of x1. ओके, नाउ फिफ्थ स्टेप, दिस प्रोसेस इज कंटिन्यू. जेवढे तुम्हाला अप्रॉक्सिमेशन 2 पर्यंत सांगितले ते इथपर्यंतच x2 पर्यंत फाइंड आउट करायचं, 3 पर्यंत सांगितले ते x3 पर्यंत. ओके, नाउ फिफ्थ मीन्स व्हॉट, रिपीट द प्रोसेस till you get the root close to the real root.
किंवा तुम्हाला जेवढे अप्रॉक्सिमेशन सांगितले असतील तेवढे. ओके, सो फर्स्ट सॉल्व करूयात आपण. एक सिंपल एक्झाम्पल पहिले सॉल्व करू. युजिंग द न्यूटन रॅप्सन मेथड, find the root of the equation x cube minus x minus 1 is equal to 0 by taking, कधी कधी तुम्हाला इनिशियल रूट देतात, by taking म्हणजेच x0 इनिशियल रूट 1. ओके, आणि तुम्हाला सांगितलं आहे 3 इटरेशन्स. ओके, आता इनिशियल रूट दिलंय म्हणजे x0. ओके, नाउ आता आपल्याला f डॅश पण लागतोय. सो गिवन इक्वेशन वरून आपला f ऑफ x काय, x क्यूब मायनस x मायनस 1. ओके, आणि आता इथे आपण f ऑफ xn करू. ओके, का करू ते तुम्हाला सांगते. जिथे x आहे ना या इक्वेशन मध्ये तिथे xn टाकायचं. सो xn चा क्यूब मायनस xn मायनस 1. ओके, नाउ f डॅश ऑफ x, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर, x चा डेरिव्हेटिव्ह काय 1, हे मायनस आहे आणि मायनस 1 चा 0 असतो. आणि ह्यालाच आपण आता f डॅश ऑफ xn करू. सो f डॅश मध्ये जिथे x आहे तिथे xn टाकायचं. सो 3xn स्क्वेअर मायनस 1. ओके, नाउ अकॉर्डिंग टू द न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे, सो हा एक फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा. जेव्हा आपण x1 फाइंड आउट करतो तेव्हा आपण x0 पुट करतो ना. सो x ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f ऑफ x f डॅश ऑफ xn. म्हणजेच बघा, जेव्हा आपण 0 फाइंड आउट 1 फाइंड आउट करतोय किंवा 0 फाइंड आउट करतोय, म्हणजे x1 जेव्हा x1 फाइंड आउट करतोय तेव्हा n ची व्हॅल्यू 0 घेणार आपण. सो 0 प्लस 1 0. ओके, जेव्हा आपण 1 म्हणजे बघा n 0 आहे. ओके, सो 0 प्लस 1 1. ओके, सो जेव्हा आपण x1 फाइंड आउट करतो, जसं मी तुम्हाला आता स्टेप्स मध्ये फॉर्म्युला लिहिते, तेव्हा आपण इथे x0 करायचो. सो n काय आहे 0. सो x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f ऑफ f डॅश ऑफ x0. बघा, आता जेव्हा आपण n1 घेऊ तेव्हा आपण x2 फाइंड आउट करू, बिकॉज 1 प्लस 1 2. सो n1 आहे, सो आपण इथे पुट करणार x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. म्हणजे हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इथे लिहिते साइडला, x रेज टू n प्लस 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. ओके, सो आता आपल्याला इनिशियल रूट दिलेला आहे, दॅट इज गिवन इनिशियल रूट that is x0 is equal to 1. हे दिलेले आपल्याला, टेक इनिशियल रूट 1. ओके, नाउ पुट और टेकिंग 3 इटरेशन सांगितलेत ना. सो n ची व्हॅल्यू आपल्याला 0 1 2 फाइंड आउट टाकायची आहे. ओके, 0 1 2 व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. किंवा आपण डायरेक्टली आपल्या ह्यानेच केलं तरी चालेल. एक मिनिट, तुम्हाला मी जरा सोप्या वेने सांगते, काही गरज नाहीये या वेची. ठीक आहे, आपण आपल्या स्टेपने जाऊ. सो आता आपल्याला इनिशियल रूट दिलेला आहे 1. ओके, सो आता आपल्याला फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करायचं आहे, दॅट इज x1. सो x1 फाइंड आउट करायला आपण काय करतो, x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. ओके, बट आता आपण x0 म्हणजेच काय f ऑफ x मध्ये x0 फाइंड आउट करून व्हॅल्यू करायची आणि परत f डॅश ऑफ म्हणजे ह्याच्यात पण x0 व्हॅल्यू फाइंड पुट करायची. ओके, सो आता पुढे आपण काय करणार बघा. पहिल्यांदा पहिले आपण काय करूयात, इनिशियल रूट दिले ना. सो आपण f ऑफ x ऑफ 0 फाइंड आउट करू. सो x च्या तिथे x0 ची व्हॅल्यू टाकायची, दॅट इज f ऑफ 1 ची व्हॅल्यू टाकायची. काय 1 मायनस 1 मायनस 1, 1 चा क्यूब 1 1 1. सो आन्सर काय आलं, तर हा 1 1 गेला, मायनस 1 आलं. ओके, नाउ f डॅश ऑफ x0 दॅट इज f डॅश ऑफ 1. सो ही f डॅश ऑफ x आहे, सो जिथे 1 x आहे तिथे 1 टाकायचं. सो आन्सर इन 2. ओके, नाउ आता आपल्याला जेवढे व्हॅल्यूज पुट करायचे असतात ते मिळाले आहे. सो फर्स्ट इटरेशन काय, x1 इज इक्वल टू, हा आपला फॉर्म्युला आहे,
f of x0 upon f dash of x0. ओके, सो x1 काय आहे, x0 काय आहे 1 मायनस f of x0 काय आलाय -1 upon f dash of x0 काय आलाय 2. सो x1 is equal to 1 plus 1 upon 2. सो x1 ची व्हॅल्यू काय येईल बघा, 2 plus 1 upon 2 that is 3 upon 2 means 3 upon 2 म्हणजेच आता x1 काय येणार आपला 1.5 येणार. 2 ने जर 3 ला डिवाइड केलं तर. ओके, नाउ आता सेकंड इटरेशन साठी आता आपल्याला f of x1 फाइंड आउट करा आणि f dash of x1. सो f of x1 काय 1.5. सो f of x च्या फॉर्म्युला मध्ये जिथे x आहे तिथे x1 ची व्हॅल्यू टाकायची. दॅट इज 1.5 चा क्यूब मायनस 1.5 मायनस 1 आणि इथे f dash च्या इथे. सो 3 into 1.5 चा स्क्वेअर मायनस 1. सो या दोघांची व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेटरनी काढूयात. सो 1.5 चा क्यूब ओके मायनस 3.375 येते मायनस 1.5 मायनस 1. सो त्याचा आन्सर आलेला आहे 0.875. नाउ नेक्स्ट आता 1.5 चा स्क्वेअर इंटू 3 minus 1. So its answer आले 5.75. Now we will find out the now x2. Because x2 find out करायला आपल्याला x1 चे all the values पाहिजे. Okay. Now the second iteration. So x2 is equal to x1 minus f of x1 upon f dash of x1. सो x1 ची व्हॅल्यू काय आली आपली 1.5. f of x1 ची काय आली 0.875 आणि ह्याची काय आली 5.75. ओके, नाव आता कॅल्क्युलेटरने आपण काढून घेऊयात व्हॅल्यू. पहिल्यांदा ते 1.5 मायनस ब्रॅकेट मध्ये 0.875 डिवाइड बाय 5.75. सो त्याचा आन्सर आलेले 1.3478. ओके, नाउ आता आपल्याला थर्ड 3 इटरेशन सांगितलेत ना. सो 3 इटरेशन साठी आता आपल्याला परत x2 आणि f dash of x2 फाइंड आउट करावं लागेल. सो इथे बघा हा x टाकला होता ना, आता ह्या x च्या जागी ही व्हॅल्यू टाकायची. सो 1.3478 चा क्यूब मायनस 1.3478 मायनस 1 आणि इथे 3 इंटू कारण की f dash of x काय आहे 3x स्क्वेअर मायनस 1. सो 3 इंटू 1.3478 चा स्क्वेअर मायनस 1. सो आता याचा आन्सर काढूयात आपण 1.3478 चा क्यूब. सो आलेला आहे 2.444 समथिंग. ओके, मायनस 1.3478 मायनस 1. सो याचा आन्सर आलेले 0. ओके, नाउ पुढे 1.3478 चा स्क्वेअर इंटू 3 मायनस 1. सो याचा आन्सर आले 4.449. ओके, आता आपण x3 3 इटरेशन सांगितले ना आपल्याला. सो वी विल फाइंड आउट द x3 व्हॅल्यू ऑफ द x3. सो x3 आता x2 minus f of x2 upon f dash of x2. सो x2 काय आलाय आपला 1.3478 आणि f of x1 काय आलाय 0.1005 आणि हा काय आलाय 4.449. सो x3 is equal to आता 1.3478 मायनस ब्रॅकेट मध्ये 0.1005 डिवाइड बाय 4.449. सो आन्सर आले बघा 1.3252. ओके, सो आफ्टर द 3 सक्सेसफुल iteration the root of the given equation x cube minus x minus 1 is equal to 0 is 1.325 by the Newton-Raphson method. Okay, now next example.
बघा आता using Newton-Raphson method, evaluate cube root of 100, okay, and carry out 2 iterations. Now same मगाशी जसं आपण रेग्युलर फाल्सी मध्ये केलं तसं. सो लेट x आहे त्याचं क्यूब रूट. सो दोघांचा क्यूब करावा लागेल. सो आपल्याला मिळेल x क्यूब इज इक्वल टू 100. मीन्स व्हॉट, x क्यूब मायनस 100 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, f ऑफ x काय मिळेल आपल्याला, x क्यूब मायनस 100 आणि f डॅश ऑफ x काय मिळेल, 100 चा तर 0 येतो आणि x क्यूब चा काय येतो 3x स्क्वेअर. ओके, नाउ आता इनिशियल रूट कसं फाइंड आउट करायचं, सेम जसं मी तुम्हाला मगाशी तिथं आपल्याला 2 इंटरवल लागायचे. सो आपण एक व्हॅल्यू आधीची घ्यायची, एक नंतरची. इथं पण आपण एक आधीची आणि नंतरची घ्यायची. सो क्यूब रूट ऑफ 100 तर आपल्याला डायरेक्ट करता येत नाही. सो त्याच्या आधी असं कोणता नंबर आहे ज्याचा आपण क्यूब रूट फाइंड आउट करू शकतो डायरेक्टली, तर 64च आहे बघा. सो 65, 66, 67 अप टू द 99 पर्यंत अशी कोणताच नंबर नाही. बिकॉज बघा 64 4चा स्क्वेअर, 64 चा क्यूब रूट जो आहे तो काय आहे 4 आहे. ओके, त्याच्यानंतर 5 चा क्यूब रूट काय आहे 125. म्हणजेच काय की म्हणजे सॉरी 125 चा क्यूब रूट काय 5 आहे. ओके, सो आपल्याला काय मिळेल की एकतर बघा क्यूब रूट ऑफ 64 4 आहे. ओके, म्हणजे क्यूब रूट ऑफ 64 चं 4 आहे आणि तिथे क्यूब रूट आहे ना. सो बघा 64 किंवा 4 चा क्यूब 64 आहे, त्याच्यानंतर 5 चा काय 125. ओके, सो एक व्हॅल्यू लेस आली 100 पेक्षा ग्रेटर आली. सो त्यातली लेस कोणती, सो 100 आणि 64 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 100 मायनस 64 36 आणि 100 आणि 125 मध्ये कशाचा डिफरन्स आहे 25 चा. सो नियरेस्ट कोणता आहे 125. सो आपण काय घेणार, इनिशियल रूट 5 घेणार. ओके, सो हियर बघा 125 is close to 100. So we will take x0 as a 5. आलं लक्षात. सो 125 चा क्यूब रूट. ठीक आहे, सो x0 5 घेणार. सो x0 मिळालाय. सो आता आपण f of x0 फाइंड आउट करू. सो जिथे x आहे तिथे आता आपण 5 टाकणार. x0 ची व्हॅल्यू दॅट इज 5. सो 5 चा क्यूब मायनस 100 दॅट इज 125 मायनस 100. सो आन्सर आले इथे 25. नाउ f डॅश ऑफ x0. सो इथे 3 into 5 चा स्क्वेअर. सो 3 into 25. सो इथे आपल्या येईल 75 येईल. येते लक्षात काय येईल 75 येईल. ठीक आहे, नाउ आता आपण फर्स्ट इटरेशन, आपल्याला 2 इटरेशन्स फक्त सांगितलेत. ओके, सो x1 इज इक्वल टू x0 मायनस f ऑफ x0 अपॉन f डॅश ऑफ x0. सो आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. सो x1 इज इक्वल टू x0 काय आहे आपला 25, सॉरी x0 काय आहे 5 मायनस 25 आणि अपॉन हे f डॅश ऑफ x0 काय 75. ओके, सो त्याचं कॅल्क्युलेशन करते आता मी डायरेक्ट 5 मायनस ब्रॅकेट मध्ये 25 डिवाइड बाय 75. ओके, सो आन्सर आलेलं आहे 4.666. ओके, हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, नाउ आता आपण f ऑफ x1 फाइंड आउट करू. सो x1 म्हणजे इथे जिथे जिथे x आहे तिथं 4.666 टाकायचं, क्यूब मायनस 100. ओके, सो आता ह्याचं बघा 4.666 चा क्यूब मायनस 100. सो आन्सर आलेला आहे 1.5860. ओके, f ऑफ x1. आता f डॅश ऑफ x1 काढू. सो इथे आपण x च्या ऐवजी 4.66 पुट करणार. सो 4.666 चा स्क्वेअर मायनस बस तेवढंच आहे. सो 4.666 चा स्क्वेअर इंटू 3. सो आले हे 65 f dash of x1 65.3146. okay, now we will find out the second iteration सांगितले. सो फक्त x2 फाइंड आउट करणार आणि स्टॉप करणार. सो x2 is equal to x1 minus f dash sorry f of x1 upon f dash of x1. सो x1 काय आलेला आपला
4.666 minus f of x1 हा 1.58608 divided by f dash of x1 65.3146. okay, so 4.666 minus 1.58608 divided by 65.3146. सो आन्सर आले बघा 4.64417. ओके, सो हे झालं आपला आन्सर. ठीक आहे, आता बघा ह्याचा जर मी 4.6417 चा जर मी क्यूब केला तर तो नियर बाय आपल्याला 100.0007 असा मिळतोय. म्हणजे आपलं म्हणजेच काय 100. जर हे 00 जर आपण ट्रंकेट करून टाकले, सो आपला आन्सर जे आहे ते राईट आहे. आणि लक्षात, बिकॉज आपल्याला ह्याचं क्यूब रूटच फाइंड आउट करायचं होतं, जे आलेलं आहे आफ्टर द सक्सेसफुल 2 इटरेशन. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चरला आपण अजून 3-4 एक्झाम्पल घेऊ न्यूटन रॅप्सन मेथडचे. सो हे रूटचे 3 मेथड झालेले आहेत. आणि नेक्स्ट मध्ये आपण आता सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनच्या मेथड, म्हणजे जिथे आपण व्हॅल्यू XYZ फाइंड आउट करतो, तर त्या मेथड आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके.